एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती आणि ती त्या परिसरामध्ये राहत होती। आता तिचा सुखाचा संसार चालू होता, पण मात्र लग्न म्हणलं तर नवरा बायकोमध्ये भांडणं तणणं वादविवाद हे होतच असतात। मग नेहमीप्रमाणे एक दिवस त्या घरामध्ये नवरा बायकोचे भांडणं झाले आणि या नवरा बायकोच्या भांडणामध्ये त्या महिलेची सासूसुद्धा आली आणि ती सासूसुद्धा त्या महिलेला भांडू लागली। आता एकीकडं नवरा भांडतोय, दुसरीकडं सासू भांडतीये आणि दोघं जण मिळून त्या महिलेला भांडतायत। म्हणून त्या महिलेला मोठा राग आला आणि ती महिला घरामधून निघून गेली। आता घरच्यांना सुद्धा वाटलं राग निघून गेली असेल, राग शांत झाल्यावर परत काही वेळानं थोड्या वेळात वापस येईल, पण मात्र ती महिला घरापासून चालत काही अंतरावर गेली आणि तिथून लांब एक ठिकाणी असणारं एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये गेली। आता मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथं बसली आणि बसल्यानंतर त्या ठिकाणी एक पुजारी आला आणि पुजारी आल्यानंतर त्या महिलेला नेमकं काय घडलंय, कशामुळे घडलंय, कारण की ती महिला रडताना सुद्धा दिसत होती, म्हणून तो तिला विचारपूस करू लागला। आता त्या महिलेनं त्या घडलेला संपूर्ण प्रकार त्या पुजाऱ्याला सांगायचा प्रयत्न केला। मग ते पुजारी म्हणला काही घाबरू नका, या ठिकाणी शांतपणे बसा, मी तुम्हाला चहा पाण्याची व्यवस्था करतो। असं म्हणून त्या पुजाऱ्यानं त्या महिलेला चहा पाण्याची व्यवस्था केली, त्या महिलेसाठी चहा आणला, त्या महिलेला चहा दिला आणि त्या महिलेनं तो चहा पिला। आता चहा पिल्यानंतर त्या महिलेला एकदम गुंग आली, कारण की त्या चहामध्ये काहीतरी गुंगीच्या गोळ्या होत्या। आता गुंगीच्या गोळ्या दिल्यानंतर त्या पुजाऱ्यानं ती महिला पकडली आणि बाजूला नेली। आता बाजूला नेली असता अजून दोघं जण त्या ठिकाणी आले आणि तिघा जणांनी त्या महिलेबरोबर नको ते कृत्य केलं आणि घडलं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच ठाण्यातील जे शिळगाव आहे, या शिळगावमधील घोळ गणपती मंदिर आहे आणि याच परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 9 जुलै 2024 रोजी। 9 जुलै 2024 रोजी ही संपूर्ण घटना समोर आली आहे। आपण मात्र या संपूर्ण घटनेला सुरुवात होते ती म्हणजे 6 जुलै 2024 ला। 6 जुलै 2024 रोजी नवी मुंबईच्या परिसरामध्ये एक NRI नगर पोलीस स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारी 30 वर्षीय एक विवाहित महिला आहे आणि ती 6 जुलै 2024 रोजी घरामध्ये नवऱ्यासोबत सासूसोबत भांडणं झाल्यामुळं घरामधून निघून गेली आणि घरामधून निघून जाऊन ती थेट या ठिकाणी असणारं शिळगावमधील जे घोळ गणपतीचं मंदिर आहे या मंदिरामध्ये गेली होती। आता या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तिला पुजारी भेटला, पुजारानं त्या महिलेला चहा दिला, त्या चहामध्ये ज्या गुंगीच्या गोळ्या आहेत, भांगेच्या गोळ्या आहेत, त्या गोळ्या चहामध्ये टाकल्या आणि त्या महिलेला प्यायला दिला। आता त्या महिलेनं चहा पिल्यानंतर त्या महिलेला गुंग आली, तिची शुद्ध जात होती, तिला नशा मोठ्या प्रमाणात येत होती। त्याच अवस्थेत त्या पुजाऱ्यानं त्या महिलेला पकडलं आणि बाजूला एका ठिकाणी नेलं, पण मात्र दुसऱ्या ठिकाणी नेत असताना अजून दोघं जण त्या ठिकाणी आले आणि त्या महिलेबरोबर नको ते कृत्य बारीबारीनं करू लागले। आता एका ठिकाणी एका परिसरामध्ये अशा पद्धतीनं घडत होतं, त्या महिलेला सुद्धा समजत नव्हतं की तिच्यासोबत नेमकं काय घडतंय आणि नेमकं काय होतंय। पण मात्र काही वेळानंतर जेव्हा त्या महिलेला शुद्ध वापस येत होती तेव्हा मात्र तिला घडलेला संपूर्ण प्रकार लक्षात येत होता, कारण की तिघजण अजूनही तिच्या बाजूलाच होते आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करतच होते। जेव्हा त्या महिलेला शुद्ध आली त्या महिलेनं त्या तिघा जणांना जोरदार विरोध केला, आरडाओरड करून लोकांना बोलवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या तिघा जणांनी त्या महिलेचं तोंड दाबलं, मंदिराच्या पाठीमागं नेलं आणि त्या ठिकाणी जमिनीवर तिचं डोकं आपटून तिला ठार केलं आणि तिच्या अंगावरचे कपडे सुद्धा काढले आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये त्या महिलेचा मृतदेह झाडाझुडपामध्ये आतमध्ये फेकून दिला आणि ते तिघजण त्या ठिकाणाहून पसार झाले। आता ही गोष्ट त्या ठिकाणी घडली याची कोणालाही काही कल्पना नव्हती, कारण की या परिसरामध्ये आजूबाजूला ही घटना घडताना कोणी सुद्धा पाहिलेलं नव्हतं।
आता 6 तारखेला घडलेली घटना होती. आजूबाजूला या लोकांना कोणाची जी माहिती नव्हती, पण मात्र तिकडं ती महिला घरी वापस आली नाही. म्हणून तिच्या घरच्यांनी तिच्या वडिलांना फोन करून सांगितलं की मुलगी तुमच्याकडे आली आहे का. म्हणून त्या वडिलांना संशय आला आणि ती तिकडं आली नाही, इकडं गेली नाही, नेमकं कुठं गेली आहे. जेव्हा पाहुण्या रावण्यांना जवळच्या लोकांना फोन करून विचारलं तेव्हा त्या महिलेचा काहीही तपास लागला नाही. मग त्यात महिलेच्या वडिलांनी जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून त्यांची जी मुलगी आहे ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी सांगितलं की आम्ही शोध करून तुम्हाला कळवतो. असं कळल्यानंतर 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, पण मात्र काहीही तपास लागत नव्हता. मग तारीख आली 9 जुलै 2024ची. 9 जुलै 2024 रोजी हे जे शिळगावमधील घोळगणपतीचं मंदिर आहे या परिसरामध्ये त्या महिलेचा मृतदेह पडला होता. तो मृतदेह काही लोकांना त्या ठिकाणी आढळला आणि त्यांनी तात्काळ जे जवळचं पोलीस स्टेशन आहे डायघरचं या ठिकाणी त्याची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस आले. पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी दवाखान्यामध्ये पाठवला. तो मृतदेह ताब्यात घेतला. पण मात्र इकडं काहीही त्या महिलेची ओळख पटत नव्हती. ती महिला नेमकी कोण आहे, काय आहे. पण मात्र तरीसुद्धा पोलिसांनी तपास चालू केला. जेव्हा पोलिसांनी तपास चालू केला तेव्हा पोलिसांना समजलं की नवी मुंबईचं जे NRI नगरचं पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनमध्ये एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झालेली आहे. मग त्या तक्रारीच्या आधारे ज्या व्यक्तीने ती तक्रार दिली आहे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. तर तो व्यक्ती त्या महिलेचा बाप होता. त्यांनी त्या महिलेची ओळख पटवली आणि तो मृतदेह त्याच महिलेचा असल्याचं सिद्ध झालं. आता महिलेची ओळख पटली होती, पण मात्र त्या महिलेबरोबर नेमकं हे संपूर्ण कृत्य कोणी केलंय, का केलंय हे संपूर्ण अजून उलगडायचं बाकी होतं. पण मात्र पोलिसांनी तरीसुद्धा तपास चालू ठेवला आणि आरोपींना पकडण्यासाठी पथकं तैनात करण्यात आले. जेव्हा पोलिसांनी तपास चालू केला ती महिला जिथून निघली तिथपासून तर जिथपर्यंत पोहोचली आहे तिथपर्यंत त्या परिसरामधले संपूर्ण CCTV कॅमेरे तपासून पाहिले, हे पाहिले, ते पाहिले. तेव्हा ती महिला या ठिकाणाहून परिसरामध्ये जाताना दिसली. पण मात्र जेव्हा त्या मंदिराच्या परिसरामधले काही CCTV कॅमेरे तपासले तेव्हा समजलं की या ठिकाणी तर CCTV कॅमेरे आहेत, पण मात्र त्याचे वायरसुद्धा तोडण्यात आलेत आणि त्यामध्ये काहीही रेकॉर्ड झालेलं नाही. मग तरीसुद्धा पोलिसांनी तांत्रिक तपास करून आजूबाजूच्या लोकांना विचारून हे करून त्या ठिकाणचे काही संशयित जे लोक होते त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यामधून खरे जे 3 आरोपी होते ते सुद्धा पकडले गेले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि मग घडलेलं संपूर्ण प्रकरण उघड झालं. त्यामध्ये पकडलेला जो आरोपी होता त्याचं नाव होतं श्यामसुंदर शर्मा होतं. हा मूळचा राजस्थानचा होता. दुसरा जो आरोपी होता त्याचं नाव होतं संतोष कुमार मिश्रा. हा उत्तर प्रदेशचा होता. तर तिसरा जो आरोपी होता त्याचं नाव होतं राजकुमार पांडे. हा सुद्धा उत्तर प्रदेशचा होता. 2 UPचे होते, एक राजस्थानचा होता. आणि हे त्या ठिकाणी नेमकं काय करत होते हे जेव्हा पोलिसांनी तपास करून पाहिलं तेव्हा समजलं की 5 जुलै 2024ला या मंदिराचे जे पुजारी आहेत ते काही कामानिमित्त गावी गेले होते. पण मात्र त्यांच्या ठिकाणी त्यांनी हा जो श्यामसुंदर शर्मा आहे याला मंदिराची देखभाल करण्यासाठी त्याच्याकडे जबाबदारी दिली आणि सांगितलं की मी गावाकडून येऊपर्यंत मंदिराची या ठिकाणी देखभाल कर, व्यवस्था कर. मग या श्यामसुंदरनं मंदिराच्या चाव्या घेतल्या. तो त्या ठिकाणी मंदिराची देखभाल करू लागला आणि मग 6 तारखेला त्या ठिकाणी ती महिला आली आणि मंदिरात बसल्यानंतर यानं तिला सुरुवातीला गोड गोड बोलण्याचा प्रयत्न केला. तिला चहा पाणी विचारलं, चहा दिला, चहामध्ये नशाच्या गोळ्या दिल्या आणि तिच्यासोबत या 3 जणांनी नको ते कृत्य केलं. तिच्या अंगावरचे कपडे काढून तिला ठार केलं आणि तिला त्या ठिकाणी फेकून देण्यात आलं. ती महिला आरडाओरड करत होती आणि आरडाओरड करत असल्यामुळं ती त्यांची नावं सांगू शकते, त्यांची बदनामी होऊ शकते, म्हणून त्यांनी तिला ठार केलं आहे असं या संपूर्ण तपासातून समोर आलं. एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. लोक कुठं कधी काय करतील याचा सुद्धा नेम राहिलेला नाही. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून काही खाणं, काही पिणं हे सुद्धा आता धोकादायक ठरू शकतं. हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं.
जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं या ठिकाणी ही घटना घडली आहे त्या पद्धतीनं अशा काही घटना प्रवासामध्ये सुद्धा घडतात। कोणी बसमध्ये, रेल्वेमध्ये, कुठं कोणत्याही प्रवासात अनोळखी व्यक्ती काही खायला देतात, त्यामधून गुंगी येऊ शकते, आर्थिक नाहीतर अशा पद्धतीची लूट होऊ शकते, असं सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि कुठंतरी या संपूर्ण गोष्टी ऐकून आपण सुद्धा सावध राहिलं पाहिजे। एकंदरीत कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। पण मात्र या घटनेमध्ये जे काही घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।